ते चिमणी उड कावळा उड मध्ये नितांशू उडवरती मी बोटवर केलं होतं, तेच प्रूव्ह करावं लागतंय. हाय, मी नितांशू. आजचा भाग खास आहे कारण आपण समोरच्या डोंगरावरती चाललोय. चांगला भरपूर नाश्ता करून आम्ही निघालो ह्या पहिल्या फेमस स्पॉटला. नाही आया नाही, पटाया सिटी व्ह्यू पॉइंटला. आणि ते आया बघून माझ्यातली जाम बेकार क्रिएटिव्हिटी जागी झाली. आया सिटीमध्ये आया. तर मग आम्ही या स्पीड बोटमध्ये बसलो आणि निघालो. बरं, रस्त्यात खड्डे असतात ते माहीत होतं, पण समुद्रामध्येही खड्डे असतात हे माहीत नव्हतं. पण त्याची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटत होती. मग त्या बोटीने आम्हाला इकडे सोड. तर इथे आम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सांगितल्या. त्यातला आम्ही पॅरासेलिंग आणि अंडर सी वॉक घेतला. तर हमके को ऐसा वर उडाया आणि अशा पद्धतीने नितांशू उड सुद्धा व्हॅलिड आहे हे मी प्रूव्ह करून दाखवलं. नाही, हे वरून तर उंचावून काय पडत नाही, मीच येतो. ते करून आम्ही थेट अंडर सी वॉकसाठी गेलो. त्याचा फोटो फक्त काढला कारण फोटो 50 भात आणि व्हिडिओ 100 भात होता. हा एक्सपिरियन्स लिटरली भन्नाट होता. ते केल्यानंतर आम्ही पोचलो कोरल आयलंडला. तसं सुंदर होतं पण गर्दीमुळे खूप गचाळ झालं होतं. तसं बीच चांगला होता पण आमच्या कोकणातले बीचेस म्हणजे बेस्ट म्हणून आम्ही लगेच निघालो धक्क्यावरती जायला. धक्क्यावर उतरलो तेव्हा कसं तरी अनाऊन्समेंट चालू होती. दादरच्या शिवनेरी स्टँडवर जशी होते तशीच 6:15 6:30. आता आमची गाडी आली. त्यात आम्ही बसलो आणि जेवायला गेलो. तिथून थेट आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवरती, तेही वेळेत कारण हॉटेलमध्ये आल्याला आमचं पावसाने स्वागत केलं. आता पुढे काय झालं ते पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.